आज बनवूया होळी विशेष गूळ घालून गव्हाच्या पिठाचे गोड भजी म्हणजेच गुलगुले. वरून मस्त कुरकुरीत, आतून जाळीदार सॉफ्ट, चवीला एकदम मस्त लागतात. गुलगुल्यांचे 2 प्रकार करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुलगुले बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलाय. यामध्ये 1 वाटी पाणी घालून मिक्स करू. आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. गूळ विरघळायला वेळ लागतो, म्हणून हे झाकून 10-15 मिनिटं असंच ठेवून देऊ. साधारण 15 मिनिटांनी पहा, गूळ पाण्यात विरघळलाय. इथे गुळाचं पाणी तयार आहे. यामध्ये घालूया 1 चमचा बडीशोप वेलचीची पावडर. 1 चमचा बडीशोप आणि 2 वेलची खलबत्त्यात कुटून घेतली होती. बडीशोप वेलचीचा छान स्वाद या गुलगुल्यांना येतो. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं. गोडाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं तर त्याची चव आणखीन वाढते. आता यामध्ये ॲड करूया 2 वाटी गव्हाचं पीठ. तर थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि मिक्स करायचं आहे. पिठाच्या गठोड्या होता कामा नये. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ यात घातलं. मिश्रण थोडं घट्ट आहे. आपल्याला हे पीठ सरसरीत भिजवायचंय भज्यांप्रमाणे, म्हणून वरून लागेल तसं पाणी यात घालायचंय. खूप जास्त नाही, अर्धी वाटी पाणी यात घातलं आहे. तर पहा, मस्त सरसरीत पीठ तयार झालंय. मग यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून पीठ छान फेटून घ्यायचं. तर बघा, छान सरसरीत पीठ तयार झालंय. मस्त असे गोल गोल गुलगुले सोडता येत आहेत. लगेच गुलगुले तळायला घेऊ. त्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं. तेल खूप जास्त गरम करू नका, कारण यामध्ये गूळ आहे, तो पटकन गरम होतो आणि गुलगुले करपू शकतात. म्हणून तेल मध्यम गरम हवं. तर हे पीठ चिकट असतं, म्हणून पाण्याचा हात घेऊन गुलगुले भज्यांप्रमाणे तेलात गोल गोल सोडायचे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. खूप मोठे ठेवू नका, कारण ते फुगून डबल होतात. म्हणून लहान सुपारी असते ना, तेवढे ठेवायचे. तर बघा, छान असा गोल आकार धरलाय. मस्त टम्म गुलगुले फुगलेत, डबल झालेत. याला मंद आचेवर सतत हलवत तांबूस रंगावर तळून घ्यायचे. फार वेळ लागत नाही, फक्त 3-4 मिनिटं लागतात. गुलगुले तळून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त असा गुळाचा छान गोड वास येतोय. उरलेले गुलगुलेही असेच तळून घेऊ. तेलात गुलगुले सोडताना गॅस मध्यम ठेवायचा. सगळे गुलगुले तेलात सोडून झाले, त्यांनी आकार धरला की गॅस कमी करायचा आणि मंद आचेवर तांबूस रंगावर गुलगुले तळून घ्यायचेत. हे पहा याप्रमाणे. आता तुम्हाला गुलगुलेचा दुसरा प्रकार दाखवते. तर हे जे गुलगुल्यांचं मिश्रण आहे ना, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि डोश्याप्रमाणे सरसरीत पीठ करायचंय, जेणेकरून हे पीठ तव्यावर पसरेल. इथे मी पॅनकेकचा तवा घेतलाय. तुम्ही कोणताही नॉनस्टिक पॅन वापरू शकता. यामध्ये थोडं थोडं तेल टाकून यात हे बॅटर टाकायचं. 1-2 मिनिटांनी एक बाजू भाजली की गुलगुले उलटून घ्यायचे व दुसऱ्या बाजूनेही तांबूस रंगावर गुलगुले भाजून घ्यायचे. जर तुम्हाला गुलगुले तळायचे नसतील तर अशा प्रकारे तुम्ही गुलगुले बनवू शकता. हे पण गुलगुले खूप मस्त लागतात. तर बघा, गुलगुले छान तांबूस रंगावर भाजून झालेत. किती सुंदर कलर आलाय. हे गुलगुले तुम्ही मुलांच्या डब्यालाही देऊ शकता. तयार झाले. वरून मस्त कुरकुरीत, आतून सॉफ्ट जाळीदार गुलगुले. दोन्हीपैकी तुम्हाला कोणती पद्धत आवडली कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.